Hello students, today we are starting with the next point of the chapter, biogeochemical cycle. So there are two words in that cycle word, bio biogeochemical cycle. So bio means living organisms are involved in that. Geo means earth and chemical means some chemical compositions or chemical constitutions are also involved in that cycle. So in that we are studying this cycle closely. So this is a cycle starting from the hydrosphere atmosphere interaction. Hydrosphere means water, atmosphere means एअर. तर हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर याच्यामध्ये काय इंटरॅक्शन आहे, तर पाण्याचं जे प्रमाण आहे किंवा पाणी जे आहे त्या पाण्याच्या प्रमाणावरती वाफेचं प्रमाण ठरतं किंवा हवेतल्या इतर जे घटक आहेत, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, या सगळ्या घटकांचं प्रमाण त्याच्यावरती ठरतं. त्यानंतर ही इंटरॅक्शन पुढे जाऊन कंटिन्युअसली कशी होते, ॲटमॉस्फिअर एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. हे ॲटमॉस्फिअर जे आहे ते ॲटमॉस्फिअर जसं असेल त्या पद्धतीने एन्व्हायरमेंट जे आहे ते राहतं. फॉर एक्झाम्पल या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर लॉकडाऊन असल्यामुळे ॲटमॉस्फिअर जे आहे ते अतिशय क्लिअर आहे. पोल्युशनचं जे पर्सेंटेज आहे ते खूप कमी झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे आणि त्यामुळे ॲटमॉस्फिअर फार क्लिअर असल्यामुळे एन्व्हायरमेंट जे आहे किंवा एन्व्हायरमेंटल ॲक्शन्स आहेत, मग त्यामध्ये रेन असेल, पाऊस असेल, तो प्रचंड प्रमाणात पडतो आहे. याचं कारण म्हणजे एन्व्हायरमेंट हे क्लिअर आहे. तर हे एन्व्हायरमेंट आणि ॲटमॉस्फिअर हे एकमेकांशी कॉर्डिनेशनमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, बायोस्फिअर, लिथोस्फिअर विथ बायोस्फिअर. आता ह्या सगळ्या गोष्टी, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण आणि लिथोस्फिअर म्हणजे भूआवरण, ह्या तीनही आवरणांचा डायरेक्टली इम्पॅक्ट कोणावरती पडतो, बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे आपण, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या हायड्रोस्फिअरवरती, ॲटमॉस्फिअरवरती आणि लिथोस्फिअरवरती डिपेंड आहेत. तर हे जेवढे क्लिअर असतील, जेवढा पाऊस चांगला असेल, जेवढं वातावरण चांगलं असेल आणि जेवढी जमीन सुपीक असेल, तेवढ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने तिथे सजीव जगू शकतात किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तिथे ग्रो होऊ शकतात. पाऊस भरपूर पडला तर पीक चांगलं येतं, जमीन सुपीक असेल तर पीक चांगलं येतं, ऊन व्यवस्थित पडलं तर पीक चांगलं येतं, पिकाला चांगल्या प्रमाणात हवा मिळाली, ऑक्सिजन मिळालं तर पीक चांगलं येतं. ह्या तीनही गोष्टी ज्या आहेत, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि लिथोस्फिअर, ह्या एकमेकांशी इंटरॅक्शनमध्ये आहेत आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो तुम्हाला बायोस्फिअरवर पाहायला मिळतो. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी दिलं आहे कन्व्हर्जन ऑफ लिथोस्फिअर इनटू रॉक सॉईल. आता ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो आहे ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअरचा, या सगळ्याचा परिणाम होऊन जे जमिनीमध्ये खडक आहेत त्या खडकांची काय होते, माती होते. आणि हीच सुपीक माती लिव्हिंग ऑर्गॅनिझम्ससाठी, एस्पेशली प्लांट्ससाठी फार इसेन्शियल आहे. वनस्पती जगल्या, वनस्पतींनी अन्न तयार केलं तरच आपण जगू शकतो, कारण वी आर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली डिपेंड ऑन द प्लांट्स फॉर द फूड. अन्नासाठी आपण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली पूर्णपणे वनस्पतींवर अवलंबून आहोत. आणि ह्या वनस्पती जगण्यासाठी हे लिथोस्फिअर जे आहे म्हणजे भू आवरण आहे, जमीन सुपीक असणं हे फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी हे कन्व्हर्जन जे आहे लिथोस्फिअरचं, रॉकचं कन्व्हर्जन सॉईलमध्ये, माती तयार होण्याचं जे प्रमाण आहे किंवा माती तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती होणं अतिशय आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी एकमेकांच्या इंटरॅक्शनमध्ये आहेत, ह्या तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता पुढे न्यूट्रिएंट्स वगैरे कशा पद्धतीने हे याच्यामध्ये इंटरॅक्शन करतात. बायोजिओ बघितला, पण आता केमिकलमध्ये काय आहे तर केमिकल न्यूट्रिएंट्स, जो केमिकल फ्लो आहे, न्यूट्रिएंट्सचा जो फ्लो आहे इथे दिला आहे बघा.
सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन द इकोसिस्टीम कॉल्ड बायोजिओकेमिकल सायकल. याच्याच बरोबर जे केमिकल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, मग अशी आता नावं घेतली मी सगळी, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन, ही सगळी केमिकल्स आहेत. आणि ह्या सगळ्या केमिकल्सचं जे कन्व्हर्जन आहे किंवा ह्याचं जे इंटरॅक्शन आहे हे या बायोजिओकेमिकल सायकलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक दोन्ही फॅक्टर जे आहेत इकोसिस्टीमचे ते महत्त्वाचा रोल प्ले करतात. The recycling of the biological, geological and chemical sources of the nutrients in the process is a complex process and depends upon the level of the energy transferred in the ecosystem. या सगळ्या गोष्टी आहेत ह्या रिसायकल होत असतात. दरवर्षी पाऊस पडणार आहे, दरवर्षी उन्हाळा येणार आहे, दरवर्षी थंडी पडणार आहे, दरवर्षी तांदळाचं नवीन पीक येणार आहे. दरवर्षी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होणार. दरवर्षी आंब्याच्या झाडाला आंबे येणार आहेत, काजू येणार आहेत. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केमिकल फॉर्ममध्ये या बायोलॉजिकल, जिओलॉजिकल आणि केमिकल सिस्टीममध्ये जे आहेत ते न्यूट्रिएंट्स रिसायकल होत असतात. आणि त्यामुळे ही अतिशय कॉम्प्लेक्स प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे. आता इथे त्यांनी 2 टाईप दिलेत. बायोजिओकेमिकल सायकल आर ऑफ 2 टाईप्स. सगळ्यात पहिले आहे गॅशियस सायकल आणि दुसरी आहे सेडेंटरी सायकल. आता गॅशियस सायकलमध्ये काय आहे, अँड ॲक्युमुलेशन ऑफ द मेन अबायोटिक गॅसेस, मग काय सांगितले तसेच, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर्स एक्सेट्रा. आणि सेडिमेंटेशनमध्ये काय आहे तर सॉईलमधले केमिकल कॉम्पोनंट्स आहेत. मग लोह असेल, त्यामध्ये कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल. तर हे सेडिमेंटरी रॉक्स जे आहेत जमिनीमधले आहेत त्याला सेडिमेंटरी सायकल असं म्हटलेलं आहे. बाकी त्याच्यामध्ये काही वेगळं नाही. तर अशा पद्धतीने ह्या 2 सायकल्स तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेल्या. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट आहे तो आहे कार्बन सायकल. कार्बन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कंटेंट इन द इकोसिस्टीम. इकोसिस्टीममधला कार्बन हा अतिशय महत्त्वाचा कंटेंट आहे. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड आफ्टर देअर डेथ दे आर बॅक टू द ॲटमॉस्फिअर, इट इज कॉल्ड कार्बन सायकल. एका अतिशय सोप्या व्याख्येमध्ये तुम्हाला कार्बन सायकल सांगितलेले आहे की कार्बन जो आहे तो रिसायकल होतो कुठून, तर ॲटमॉस्फिअरकडनं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या डेथनंतर परत एकदा ॲटमॉस्फिअरमध्ये तो येतो. असं त्याचं जे रिसायकलिंग होतं, या रिसायकलिंगलाच कार्बन सायकल असं म्हटलेलं आहे. आता अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. आता ही प्रोसेस कशामार्फत होते, तर कार्बन हा केमिकल आहे किंवा कार्बन हे एक एलिमेंट आहे, ते अबायोटिक आहे, निर्जीव आहे. पण ते बायोलॉजिकल फॅक्टर्समधनं म्हणजे सजीवांच्या शरीरातून रिसायकल होतं. आणि त्यासाठी त्या सजीवांच्या शरीरातनं रिसायकल होण्यासाठी 2 महत्त्वाच्या प्रोसेसेस कामाला येतात. एक आहे फोटोसिंथेसिस आणि दुसरी आहे रेस्पिरेशन. फोटोसिंथेसिस हे वनस्पतींमध्येच होतं. रेस्पिरेशन जे आहे ते वनस्पती आणि प्राणी दोघांमध्येही होतं. तर या 2 मेन प्रोसेसमधनं हे कार्बन जे आहे ते रिसायकल होत असतं. कशा पद्धतीने, तर इथं सुरुवात त्यांनी इथून करायचे. बायोटिक कार्बन. प्लांट्स कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड कार्बोहायड्रेट्स इंटू कार्बोहायड्रेट्स. आता प्लांट्स आहेत ते काय करतात, तर हे जे कार्बन डायऑक्साईड आहे, हवेतला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो फोटोसिंथेसिससाठी घेतात आणि त्याचं कन्व्हर्जन कार्बोहायड्रेटमध्ये करतात. हेच कार्बोहायड्रेट्स आपण खातो. कंपाऊंड्स, प्रोटीन्स, फॅट्स जे आहेत ते हर्बिवरस ॲनिमल खातात. इथे तुम्हाला गाय दाखवलेली जी चरते, जी चारा खाते, डायरेक्टली कन्झ्युम द प्लांट्स. प्लांट्सने बनवलेलं जे कार्बोहायड्रेट आहे ते डायरेक्टली कन्झ्युम कोण करतात, ॲनिमल्स करतात. कार्निवरस ॲनिमल काय करतात, यासारख्या हर्बिवरस ॲनिमलला खातात आणि ते त्याच्यावर डिपेंड असतात. तर अशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड कुठे आला, प्लांट्समध्ये आला कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममध्ये. कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममधनं तो कोणाकडे गेला, हर्बिवरस ॲनिमलनी जेव्हा ते प्लांट्स खाल्ले तेव्हा तो त्यांच्या शरीरात गेला. त्या हर्बिवरस ॲनिमलला खाणारे कोण आहेत, कार्निवरस ॲनिमल, तो त्यांच्या शरीरात गेला. आणि त्याच्यानंतर फायनली तो अशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट होऊन जेव्हा अपेक्स कार्निवरस जो आहे, कार्निवरस नंतर अपेक्स कार्निवरसकडे तो कन्झ्युम केला जाणार आहे. त्यानंतर त्या अपेक्स कार्निवरच्या इव्हेंच्युअली आफ्टर द डेथ ऑफ द कन्झ्युमर, जो कन्झ्युमर आहे, ऑल टाईप ऑफ कन्झ्युमर आहे, त्यांची डेथ झाल्यानंतर हा जो कार्बन डायऑक्साईड आहे
तो डिकम्पोजर्सच्या माध्यमातून जे सूक्ष्मजीव आहेत, मग त्यात बॅक्टेरिया आहेत, फंगा आहेत, तो परत एकदा कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये रिलीज होणार आहे आणि ॲटमॉस्फिअरमध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीने ही एक सायकल तुम्हाला इथे सांगितलेली आहे, ज्याला आपण कार्बन सायकल असं म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे कार्बन सायकल जी आहे ती एक्सप्लेन केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑक्सिजन सायकल. पुढची काय आहे? ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन सायकल काय आहे? तर जसे कार्बन सायकल आहे तशाच पद्धतीने ऑक्सिजन सायकल आहे. ऑक्सिजन फॉर्म्स 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 7वी 8वी 6वी आधीच्या भरपूर इयत्तांमध्ये आपण एअरचं कॉम्पोजिशन बघितलं. त्यामध्ये 21% हवेमध्ये किती 21% ऑक्सिजन आहे, हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. आता हा जो ऑक्सिजन आहे तो अजून कुठे आहे? हायड्रोस्पिअरमध्ये, म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा विरघळलेल्या स्वरूपात ऑक्सिजन आहे. आणि लिथोस्पिअर म्हणजे हवेमध्ये जसा आहे तसा पाण्यामध्ये आणि जमिनीमध्ये सुद्धा हा ऑक्सिजन आहे. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर. आता इथे तुम्हाला डेफिनेशन दिले बघा. याला कार्बन, मागाशी सेम कार्बनची होती तशीच ऑक्सिजनची आहे. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. आता याच्यामध्ये कशा पद्धतीने ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड रेडिली रिॲक्ट्स विथ अदर एलिमेंट्स अँड कॉम्पोनंट्स. ऑक्सिजन हा अतिशय रिॲक्टिव्ह आहे, तो लगेच इतर कंपोनंट्स आहेत त्याच्याशी रिॲक्ट होतो आणि काय करतो? मॉलिक्यूल तयार करतो. कोणते मॉलिक्यूल तयार करतो? तर ऑक्सिजनचा मॉलिक्यूल ऑक्सिजनशीच रिॲक्ट होऊन, हायड्रोजनशी रिॲक्ट होऊन वॉटर आणि कार्बनशी रिॲक्ट होऊन कार्बन डायऑक्साईड. असे जे सिम्पल कॉम्पोनंट्स आहेत ते या ऑक्सिजनच्या फॉर्ममध्ये किंवा ऑक्सिजनच्या बरोबर तयार होतात. हायड्रोजनशी तयार झालं की वॉटर तयार होतं, कार्बनशी तयार झालं की कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि दुसऱ्या ऑक्सिजनशी तयार झालं की ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होतं. तर असे हे जे सगळे मॉलिक्यूल आहेत ते ॲनिमल्स, प्लांट्स यांच्याकडनं वापरले जातात. कार्बन डायऑक्साईड सगळ्यांना माहिती आहे, प्लांट्स वापरतात. ॲनिमल्स जे आहेत ते ऑक्सिजन डायरेक्टली कन्झ्युम करतात आणि अशा पद्धतीने हा जो ऑक्सिजन आहे तो त्यांच्या शरीरातनं रिसायकल होऊन फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन याच 2 प्रोसेसमध्ये तो रिसायकल होतो. त्याचबरोबर कंबशनमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. डिकम्पोजिशनमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये तो बाहेर पडतो आणि करोजन आणि रस्टिंग म्हणजे गंजण्याची जी प्रक्रिया आहे, क्षरण आणि गंजणं, या 2 प्रक्रियांमधनं हा ऑक्सिजन जो आहे तो कन्झ्युम केला जातो किंवा वापरला जातो. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला हा ऑक्सिजन सायकलचा पार्ट सांगितलेला आहे. त्यानंतर लास्ट आपला पॉईंट आहे नायट्रोजन सायकल. 3 महत्त्वाचे कंटेंट, कार्बन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. आता नायट्रोजन कसा आहे? तर हवेतला सगळ्यात जास्त प्रमाणात असलेला जो वायू आहे तो आहे नायट्रोजन. नायट्रोजन फॉर्म्स 78%, दॅट इज अ मॅक्झिमम पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर. बट इट इज नेसेसरी टू मेंटेन द सायकल इन द नेचरमधली जी सायकल आहे ती मेंटेन ठेवणं फार आवश्यक आहे. ॲटमॉस्फिअरमधला 78% जो आहे तो राहील, पण त्या 78%चं युटिलायझेशन करणं नायट्रोजनचं हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द नायट्रोजन गॅस इनटू द फॉर्म ऑफ डिफरंट कॉम्पोनंट्स थ्रू द बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. सेम डेफिनेशन आहे. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग हीच सुरुवात आहे तिन्ही डेफिनेशनची. फक्त पहिल्यामध्ये कार्बन, दुसऱ्यामध्ये ऑक्सिजन, तिसऱ्यामध्ये नायट्रोजन, आणि त्याला आपण नायट्रोजन सायकल असं म्हणतो. आता नायट्रोजन सायकलमध्ये नायट्रोजन जो आहे तो एस्पेशली कुठे वापरला जातो किंवा कशा पद्धतीने वापरला जातो? तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल. फॉर एक्झाम्पल, इट इज अन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ द प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. आपल्या सगळ्यांच्या शरीरात जे बॉडी बिल्डिंग मटेरियल आहे, प्रोटीन, या सगळ्यामध्ये नायट्रोजन आपण वापरतो. त्याचबरोबर न्यूक्लिक ॲसिड म्हणजे आपलं बेसिस, आपल्या लाईफचं बेसिस आहे, ज्याला आपण DNA म्हणतो. DNA आणि RNA हे जे न्यूक्लिक ॲसिड आहेत याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन हा अतिशय महत्त्वाचा कंटेंट आहे. ॲज कम्पेअर टू द अदर एलिमेंट्स, इट इज इनॅक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. पण हा ऑक्सिजनसारखा नाही आहे, हा इझिली कोणाशी कंबाईन होत नाही, त्यासाठी मोठी केमिकल प्रोसेस करायला लागते. मोस्ट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट यूज द नायट्रोजन इन द फ्री फॉर्म. आता फ्री फॉर्ममधला नायट्रोजन म्हणजे कोणता? हवेतला नायट्रोजन.
हवेत जरी 78% नायट्रोजन असेल तरी तो नायट्रोजन कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम डायरेक्टली वापरू शकत नाहीत. फार कमी आहेत. त्याच्यामध्ये रायझोबियम नावाचे एक बॅक्टेरिया आहेत जे हा फ्री फॉर्ममधला नायट्रोजन आहे तो वापरू शकतात आणि त्याचं कन्व्हर्जन वेगवेगळ्या नायट्रोजन प्रॉडक्ट्समध्ये इथे तुम्हाला दाखवलेत बघा. NH4 आहे अमोनिया, NO2 आहे नायट्रोजन डायऑक्साईड. तर ह्या NO2च्या फॉर्ममध्ये, नायट्रिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये आणि नायट्रेट्सच्या फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन करणं याला नायट्रोजन फिक्सेशन असं म्हटलं जातं. आणि हे नायट्रोजन फिक्सेशन झाल्यानंतरच तो बायोटिक किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये येतो. तर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये त्याला इन्क्लूड करण्यासाठी जो महत्त्वाचा दुवा आहे किंवा जी महत्त्वाची पायरी आहे ती इथे बॅक्टेरिया दाखवलेत बघा. हे रायझोबियम नावाचे जे बॅक्टेरिया आहेत, हे रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया याचं कन्व्हर्जन नायट्रोजनचं फिक्सेशन करतात आणि त्याचे नायट्रेट्स आणि नायट्रिक ॲसिडचे फॉर्म बनवतात. त्याला ॲमोनिफिकेशन असाही एक दुसरा पॉईंट आहे. रिलीज द अमोनिया थ्रू द डिकम्पोजिशन ऑफ द डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ द ॲनिमल्स. आपण जे वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकतो त्या वेस्ट प्रॉडक्टमध्ये जे नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनचं सुद्धा अमोनिफिकेशन केलं जातं. अमोनिया टॉयलेटमध्ये गेल्यानंतर जो आपल्याला उग्र वास येतो, जो घाणेरडा वास येतो, तो घाणेरडा वास हा अमोनियाचा असतो. आणि हा अमोनिया कसा बनतो? आपण जे आपल्या युरिनमधनं जे वेस्ट मटेरियल बाहेर टाकलं किंवा जी युरिन बाहेर टाकली त्या युरिनचं हे मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोजिशन करतात आणि त्या डिकम्पोजिशनमधून मोठ्या प्रमाणावर अमोनिया बाहेर टाकतात. आणि हा अमोनिया जो आहे तो अमोनिया तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला ॲमोनिफिकेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे नायट्रिफिकेशन. याच्यामध्ये कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट्स अँड नायट्रेट. आता ह्याच नायट्राईटचं किंवा ह्याच नायट्रेट्सचं जे कन्व्हर्जन आहे ते कशामध्ये केलं जातं? तर नायट्राईट्समध्ये केलं जातं. हा अमोनिया जो आहे त्याचंच फर्दर कन्व्हर्जन जे आहे ते नायट्राईट्समध्ये आणि नायट्रेट्समध्ये केलं जातं. आणि डिनायट्रिफिकेशन याच्यामध्ये कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन प्रॉडक्ट्स इंटू गॅशियस नायट्रोजन. ही उलटी प्रोसेस आहे. जे नायट्रोजन हवेमध्ये आहे त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट्समध्ये करायचं याला आपण नायट्रिफिकेशन म्हटलं. आणि डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय आहे? तर हे जे नायट्रेट फॉर्ममध्ये जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचं कन्व्हर्जन परत एकदा गॅशियस फॉर्ममधला जो प्युअर नायट्रोजन आहे त्याच्यामध्ये केलं जातं. तर अशा पद्धतीने ही इम्पॉर्टंट प्रोसेसेस आहेत 4 ज्या नायट्रोजन सायकलमध्ये कॅरीड आऊट केल्या जातात. तर अशा पद्धतीने इथे आपण या वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल ज्या आहेत त्या शिकलेलो आहोत. याच्याबद्दल जे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला यूट्यूबला पाहायला मिळतील. त्याच्या लिंकसुद्धा मी तुम्हाला पाठवेन. याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर मला विचारा. एक्सरसाइज सगळ्यांनी सॉल्व करा. अजूनही कोणी एक्सरसाइज सॉल्व केलेलं जे आहे फोटोग्राफ्स तो टाकलेले नाहीत. त्यामुळे आठवणीने सगळ्यांनी एक्सरसाइज सॉल्व करा आणि कुठलाही क्वेश्चन अडला तर तो मला डिनोट करून पाठवा. मी त्याचं तुम्हाला आन्सर लगेच लिहून पाठवेन. ठीक आहे. थँक्यू.